तर मंत्री उदय सामंत आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। उदयजी, खूप खूप स्वागत तुमचं। काल आम्ही पाहिलं तुम्हाला एक मोठा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी सोडवलेला आहे, तो म्हणजे तुम्ही जरांगेंच्या त्या व्यासपीठावर होतात, त्यांचं उपोषण तुम्ही सोडवलं, तुम्ही तो जी.आर. घेऊन त्या ठिकाणी आलेला होतात। तुम्हाला असं वाटतं की ते जी.आर.मुळे मराठा समाजाचं समाधान झालंय? एकतर काल ज्यावेळी आम्ही उपसमितीच्या अध्यक्षाने आम्ही सगळेच जरांगे पाटलांना भेटलो, त्यावेळी त्यांनी हा स्वतः एकट्यानं घेतलेला निर्णय नाही. त्यांच्याबरोबर जे अभ्यासक होते त्यांना देखील त्यांनी तो जी.आर. दाखवला. त्याच्यानंतर सगळे जे काही आमचे मिनिट्स होते ते दाखवले आणि त्यांना 1 तासाची वेळ दिली होती की याच्यामध्ये जर काही बदल पाहिजे असतील किंवा योग्य असेल, अयोग्य असेल त्यांनी सांगावं. आणि त्या अभ्यासकाने शेवटी मनोजींना सांगितलं की शासनानं घेतलेला हैदराबाद गॅजेटियरचा जो निर्णय आहे हा योग्य आहे. आणि त्याच्यानंतरच त्यांनी आंदोलन मागं घेतलं. आणि ते आंदोलन मागं घेत असताना हे देखील म्हणाले की त्याच्यामध्ये काही गुन्हे दाखल केलेले होते. त्याच्यानंतर काही मृत व्यक्ती आहेत, त्यांच्या पाल्यांना नोकऱ्यांचा प्रश्न होता. त्याच्यामध्ये माझा विभाग देखील आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मान्य झाल्यानंतरच त्यांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे. परंतु एक जे काय आज सकाळपासूनचा माहोल सुरू आहे की ह्याच्यावर ओबीसीच्या घटकावर ह्याचा परिणाम होईल. मला असं वाटतं की ओबीसीचं कमी करून मराठा समाजाला देण्याचा काही प्रश्नच येत नाही. समितीनं मराठा समाजामधली जी वंचित लोक आहेत त्यांचा विचार करून हा हैदराबाद गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे ओबीसी समाजामध्ये देखील गैरसमज असून उपयोगाचं नाही. आजच योगायोग असा आहे की मागच्या 8 ते 10 दिवसापूर्वी जी कॅबिनेट झाली त्यावेळी ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी देखील उपसमिती नेमण्याचा निर्णय झाला होता आणि त्याचे आज अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब झालेले आहेत. त्याच्यामुळे त्या उपसमितीमध्ये देखील ताकद आहे कॅबिनेटची की त्याच्यामध्ये ओबीसीना जर काही शंका असतील तर त्याचं निरसन ती उपसमिती करू शकते. जरांगे असं म्हणाले की या गॅझेटमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सुद्धा पूर्णतः या कुणबीमध्ये येणार आहे किंवा त्यांना कुणबी म्हटलं जाईल, त्यांना प्रमाणपत्र मिळतील. तर तुम्हाला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र एवढी तुम्ही ग्वाही देताय की त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे? नाही, याच्यामध्ये हैदराबाद गॅजेटियर असू दे किंवा सातारा गॅजेटियर असू दे किंवा औंध असू दे, याच्यामध्ये जी काही नियमावली आहे, जी काही समिती आहे, त्या समितीसमोर छाननी करूनच आपल्याला ही सर्टिफिकेट द्यावी लागतील. आणि कुणबी प्रमाणपत्र देत असताना त्या वंशावळीमध्ये देखील कुणबी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरच त्याचा विचार केला जाणार आहे असंच त्याच्यात नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की जी अपेक्षा मनोज जरांगे पाटलांना होती की मराठा समाजातल्या वंचित घटकाला न्याय देण्याची भूमिका सरकारनं घेतली पाहिजे, ती ही गॅजेटियर जाहीर करून सरकारनं घेतलेली आहे. यासाठी शिंदे समिती होती, त्यांनीही नोंदी शोधल्यात, त्यांनीही वंशावळी काढलेली आहेत, त्यानुसार त्यांनी ओबीसी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात देखील केली. मग या गॅझेटियरने नेमकं काय मिळणार आहे किंवा काय मिळालं जरांगेंना आणि मराठा समाजाला? त्यांची पूर्वीपासून मागणी होती की 58 लाख नोंदणीच्या पलीकडे देखील हैदराबाद गॅजेटियरमुळं काही नोंदी मिळणार आहेत. आणि मला असं वाटतं की त्याच्यातनं त्यांचा जो काही उद्देश होता तो सफल झालेला आहे. म्हणूनच त्यांनी तो आंदोलनाचा पवित्रा मागं घेतला आहे. दुसरे अजून 3-4 महत्त्वाचे विषय होते की 58 लाख ज्या नोंदी मिळाल्या त्या ग्रामपंचायतीच्या स्तरावर डिस्प्ले केल्या पाहिजेत, ते देखील समितीनं मान्य केलं आहे. आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यामधनं त्या मान्य करत असताना ओबीसीचं देखील काही हिरावून घेऊ नये यासाठीच उपसमितीची ओबीसीची देखील स्थापना झालेली आहे. आणि कालच्या जी.आरमुळं कुठेही ओबीसींचं नुकसान होणार नाही ही देखील शासन म्हणून आमची भूमिका आहे. नवी मुंबईपर्यंत जरांगे आले होते आणि उपमुख्यमंत्री त्यावेळेला तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांची समजूत काढली आणि त्यांनी शिवरायांची शपथ घेऊन त्यांना आपण आरक्षण देऊ असं म्हटलं होतं. जरांगे मुंबईमध्ये आले, 5 दिवसामध्ये हा प्रश्न सुटला आणि हा निर्णय झाला. जी.आर. रेडी होते कारण अर्ध्या तासात ते पोहोचले होते. मग हा निर्णय त्याच वेळेला का नाही घेण्यात आला? नाही, त्यावेळी मनोज जरांगेंची जी चर्चा झाली होती त्याच्यामध्ये शिंदे समिती स्थापन करायची होती. शिंदे समितीतनं जे वंचित कुणबी समाज सर्टिफिकेट द्यायला होते त्यांना सर्टिफिकेट द्यायची होती. आणि आरक्षण देताना जे काही विरोधक काही पद्धतीने टीका करतात की छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली एकनाथ शिंदेसाहेब विसरले, त्यांना मी सांगू इच्छितो की माझ्या डिपार्टमेंटला देखील जी भरती चालू आहे त्याच्यामध्ये 10% मराठा आरक्षण आहे. आणि ते जे आरक्षण दिलं आहे ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, त्यांचा सपोर्ट होता. यावेळी देखील ज्या काही शंका होत्या त्या दूर करून हैदराबाद गॅजेटियर देण्याचा निर्णय जो झाला आहे त्याच्यातनं कोणालाही दुसऱ्याला त्रास होऊ नये किंवा त्या समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. परंतु नवी मुंबईला जे आंदोलन जरांगेंनी संपवलं होतं त्याचा आउटपुट देखील मराठा समाजाला तत्कालीन सरकारनं दिलेला होता. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा खूप मोठा निर्णय आहे, हैदराबाद गॅझेटचा जी.आर. काढणं. म्हणजे जरांगेंचं समाधान त्यामुळे झालं, मराठ्यांचं समाधान त्यामुळे झालेलं आहे. मग या सगळ्यामध्ये म्हणजे आधीचं आंदोलन तुम्ही हँडल केलं होतं,
त्यावेळेला तुम्ही सातत्यानं जरांगेंना जाऊन भेटत होतात. त्यावेळेला मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदेंनी जरांगेंना आश्वासन दिलं होतं. मग आत्ता इतका मोठा निर्णय होत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का नाही त्या व्यासपीठावर आले किंवा ते का नाही भेटले? उपसमितीलाच कॅबिनेटचा दर्जा असतो, उपसमितीलाच ते अधिकार दिलेले असतात. दर 6 दिवसामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी आम्ही उपसमितीची बैठक घेत होतो. आम्ही सगळं ब्रीफिंग माननीय देवेंद्रजींना, माननीय एकनाथ शिंदे साहेबांना, माननीय अजितदादांना करत होतो. आणि मला असं वाटतं की कॅबिनेटची अधिकार दिलेली समितीच ज्यावेळी उपोषण सोडवायला जाते त्यावेळी कॅबिनेटच तिथं उपोषण सोडवायला गेली, अशा पद्धतीची ती रचना आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की शिंदेसाहेब याच्यामध्ये नव्हते. 2-2, 3-3 वाजता त्यांच्या देखील रात्रीच्या बैठका झालेल्या आहेत त्या आंदोलनाच्या संदर्भात देवेंद्रजींच्या वर्षा बंगल्यावर. त्याच्यामुळे सगळे सक्रिय होते आणि सगळ्यांना मुंबईकरांची देखील काळजी होती. मुंबईकरांना देखील त्रास होऊ नये गणपतीच्या सणामध्ये ही देखील दक्षता आम्हाला घ्यायची होती आणि त्याच्यामध्ये 5 दिवसानं का होईना आम्हाला यश आलं. पण मागच्या आंदोलनामध्ये एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः मराठा चेहरा झाले होते. मराठा समाजाचे एक नेते म्हणून त्यांचा चेहरा ओळखीचा झाला होता. अशा वेळेला आत्ता राधाकृष्ण विखे पाटलांकडे ही जबाबदारी देण्यात आल्यानंतर हे सगळं श्रेय हे भाजपाकडे जाते असं नाही का वाटत? नाही, मला असं नाही वाटत, कारण आमची श्रेयवादाची लढाईच नाही आहे. हैदराबाद गॅजेटियर काढल्यानंतर मराठा समाजाला जे आवश्यक आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. शेवटी ही सांघिक जबाबदारी, जसं मगाशी मी म्हटलं की मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना त्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्रजी आणि अजितदादांनी सपोर्ट केला होता. यावेळी सांघिक निर्णय घेत असताना त्यावेळी चंद्रकांत दादा कदाचित समितीचे अध्यक्ष असतील, यावेळी विखे पाटील साहेब त्याचे अध्यक्ष आहेत आणि हा निर्णय घेत असताना देखील सांघिक निर्णय आहे. त्याच्यामुळे विरोधक असं दाखवतात की श्रेयवाद आहे. अजिबात श्रेयवाद नाही. तिघांनी नेत्यांनी मिळून घेतलेला हा निर्णय आहे आणि त्याच्यामुळेच उपसमिती काम करू शकली हे विखे पाटील साहेबांना देखील मान्य आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.